हा बघा, हे 4 पर्यंत तुम्हाला होमवर्क सांगितलेलं होतं. ठीक आहे. आता राईट द फॉलोइंग सर्च इन सिम्पलेस्ट फॉर्म, 5 नंबरचा क्वेश्चन. 5 नंबर, राईट द फॉलोइंग सर्च इन सिम्पलेस्ट फॉर्म. आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचं त्याला 3/4 √8. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे बघा 3/4 ला काही करू शकतो का आपण? नाही. √8 मध्ये कोणता नंबर लपलेला आहे? स्क्वेअर 4√2. कोणता लपलेला आहे? सॉरी 4 × 2, 4 2 8. 3 × म्हणजे 3/4 इंटू 4चा स्क्वेअर रूट बाहेर घ्या. किती? 2. 8 किती उरले? √2. ठीक आहे. आता 3/4, आता इथं कितीचा भाग जाईल? 2 न 2चा भाग. बघा मल्टिप्लिकेशन मध्ये कसं भाग देऊ शकतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आपण. ठीक आहे. आता उरलं काय काय बघा, 3 2 आणि √2. ठीक आहे. आता काय करायचं तुम्ही बघा, आज मच्छर जास्त झाले काय? हो द्या, पाऊस पडला ना चांगला. 3/2 इंटू √2. ठीक आहे. आता हा जो √2 आहे आणि 2, आता याचं तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी कशी. बघा, ट्रिक म्हटल्यापेक्षा कन्सेप्टच असते ती. समजा √3/3 आहे काय? √3/3 आणि एक आहे 3/√3. म्हणजे काय समजलं तुम्हाला इथं? एक नंबर, दोन्ही नंबर सारखे काय? दोन्ही नंबर काय? सारखे. जिकडं असं दोन्ही नंबर सारखे असले ना, लक्ष द्या, मी सांगतो त्याची पद्धत सांगतो तुम्हाला, पण ती पद्धत इथं वापरायची नाही आपल्याला. तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे, बस विषय संपला. √3 आणि √3, इकडे काय 3 आणि √3. जिकडे नंबर पूर्ण असतो म्हणजे इरॅशनल नसतो. इरॅशनल कुठे नाहीये? 3. इथे इरॅशनल कुठे नाहीये? 3. तो रूट मधला नंबर डायरेक्ट लिहून टाकायचा, ते त्याचा आन्सर राहील. याचा आन्सर आला मग 1/√3. कुठे लिहिलं? इरॅशनल नंबर नाही त्याच्या जागी. म्हणजे कोणता? जो रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कोणता याच्यामध्ये? 3. 3च्या ऐवजी काय लिहिलं आपण? √3. मग हे आलं कसं? हे कसं येतं बघा, याचं बेसिक असं असतं. √3 या 3 ला कसं लिहू शकतो आपण? √3 इंटू √3 लिहू शकतो का या 3 ला? मग √3 काय होतील? कॅन्सल. ही स्टेप इथं वापरायची नाही आपल्याला. वापरायची का नाही? मग त्याच्यासाठी डायरेक्ट आपल्याला आन्सर काढायचं. कसं मग? 3/√3 ला काय लिहाल? डायरेक्ट √3. काय लिहाल? √3. का? कारण तुम्हाला माहिती आहे हा नंबर म्हणजे या √3 चा 2 वेळेस गुणाकार असतो. किती वेळेस गुणाकार? 2 वेळेस. खालचं कॅन्सल होणार आहे, शिल्लकचं कुठे उरणार? वरती. आता इथे एक हा कॅन्सल होणार, हा कॅन्सल होणार, मग एक कुठे उरणार? खाली. आता मला सांगा √2 2, आता तुम्ही सांगा कुठे उरेल? खाली उरेल. कुठे उरेल? खाली. बरोबर आहे. 3/√2. समजलं का? का? या 2 मध्ये काय लपलेलं असेल? √2 इंटू √2, आणि हा वरचा जो √2 आहे त्यानं तो एक कॅन्सल होणार. आता काय उरलं आपल्याकडे? √2. लक्षात राहिली नेहमीसाठी. आता काय? ज्या साईडला ऑपोजिट साईडला जो नंबर असेल त्या नंबर मधून एक रूट काढून टाकायचा. काय काढून टाकायचं? सरळ एक रूट. म्हणजे आता 3 मधून एक रूट काढून टाकलं तर √3 आलं. या 3 मधून एक रूट काढून टाकलं तर काय आलं? √3. या 2 मधून काढून टाकलं आपण, पण कधी? फक्त भाग देताना. समजलं? घ्या लिहून. बघा, एवढं जरी आन्सर लिहिलं तरी सफिशियंट. सिम्पलेस्ट फॉर्म 3/2 √2 हे तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. बुक मध्ये एवढं दिलेलं आहे, इथपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी भरपूर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, -5/9 √45. पटकन असं लगेच दिसलं पाहिजे तुम्हाला की याच्यामध्ये कोणतं रूट लपलेलं असू शकतं 45 मध्ये? 9 मल्टिप्लाय बाय 5. आता -5 अपॉन मध्ये 9, या 9चा स्क्वेअर रूट 3, इकडे काय येईल? √5. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं मी, आपल्याला एक काही ना काही कॅन्सल करायचं. -5/9 याला कितीने भाग द्याल? पहिले भाग द्या, 3 न भाग द्या. 3 1 3, 3 गुणिला 3 9. म्हणजे काय येईल? -5/3 √5. याला काही समोर सॉल्व्ह करू शकत नाही आपण. ठीक आहे. झालं? नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 मतलब फर्स्ट. काय करायचं त्याला? राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ट. काय त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म सांगा बरं? सांगा. √32.
16 गुणिला 2 16चा स्क्वेअर रूट 4 4 रूट 2 बरोबर आहे का? चेक करा एकदा. बघा आता याला रॅशनलाइज करायचं असतं आपल्याला, तर आपला रॅशनलायझिंग फॅक्टर होतो सिम्पलेस्ट फॉर्म, म्हणजे याचा सिम्पलेस्ट फॉर्म रूट मधला नंबर असतो. कोणता? सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. म्हणजे सरळ सरळ याला भाग कशाने जाईल? याला भाग कोणा जाणार आहे मला सांगा बरं? रूट 2 ना. कशाने जाणार आहे? रूट 2. सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज रूट 2. ठीक आहे, जो रूट मधला नंबर आला. आता तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये नसेल समजलं, सेकंड एक्झाम्पल मध्ये सांगतो. बघा रूट 50 आहे. किती आहे? रूट 50. सांगा कोणता नंबर लपलेला आहे? 25 इंटू 2 25 गुणिला 2. याचं पण आन्सर काय आलं? 5 रूट 2. याचा पण रॅशनलायझिंग फॅक्टर किती आला? रूट 2 झाला. ठीक आहे, समजलं आता? दोघांचे सेम. सांगा मग तुम्ही बाकीचं. 27 सोडवा. हा, सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता त्याच्यानंतर 3 नंबरचा केला असेल तुम्ही, रूट 3 आला असेल. रूट 3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर. आता त्यांनी सांगत मी तुम्हाला 4 नंबरचं. चौथं बघा, याच्यामध्ये बघा समजलं नसेल कोणाला तर 9 गुणिला 3 27 म्हणजे 3 रूट 3 आन्सर येईल. आणि रूट 3 हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. 3/5 रूट 10. ठीक आहे, रूट 10. आता तुम्हाला माहिती आहे 10 मध्ये कोणता नंबर लपलेला आहे का? नाही. 10 मध्ये स्क्वेअर तर लपलेला नाही, पण 10 मध्ये 5 आहे का नाही? मग आता बघा बरोबर बघा, काही काही वेळेस थोडा वेगळा विचार करावा लागतो. मी जर याला असं लिहिलं रूट 5 इंटू 5 गुणिला 2 लिहिलं तर काही प्रॉब्लेम, आणि मी याला जर वेगळं केलं तर मग केलं वेगळं तर चालतं? बरोबर आहे. आता मग याला जर मी 3 या रूट 5 ला असं लिहिलं रूट 5 इंटू रूट 5, आणि इथं लिहिलं रूट 5 इंटू रूट 2. रूट 5 कॅन्सल. मग काय आला आन्सर? 3 रूट 5 इंटू रूट 2. मग हे काय येईल? 3 ब्रॅकेटमध्ये बाहेर येतील 2/5. याला घेऊ शकतो आपण आत. आता सांगा सिंपल फॅक्टर कोणता आहे याच्यामध्ये? 2/5. चेक करा बरं किती आहे? रूट 10 आहे. किती आहे? याला सोडवायची गरज नाही, मुद्दाम सांगितलं तुम्हाला. कसं आहे माहितीये का, जर नंबर कॅन्सल होत असेल, जो रॅशनलायझिंग फॅक्टर असतो तो न्यूमरेटर मध्ये राहील. कुठे राहील? अंशामध्ये. छेदामध्ये येणार नाही, म्हणजे छेदामध्ये रूट राहणार नाही. ठीक आहे, याला सोडवायची गरज नाही. याचा सिंपल डायरेक्ट सांगू शकता तुम्ही रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे? रूट 10. रूट 10 इज अ सिंपल म्हटलं नाही, सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. ठीक आहे, काय काही वेळेस तुम्हाला असं क्वेश्चन सोडून त्या क्वेश्चनची चुकी दाखवावं लागतं. चुकीचा नाही तो क्वेश्चन, तुमची मेंटॅलिटी तशी चालते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 3 रूट 72. सांगा 72 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 36. बरोबर, असं फास्ट मध्ये आन्सर द्यायचं. 3 इंटू 36 गुणिला 2. 36चा स्क्वेअर रूट रे 3 इंटू 6. बाहेर आत उरले रूट 2. सांगा कोणता आला फॅक्टर? रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे? रूट 2. लास्ट मध्ये पाल्या सांगू शकता कोणता आहे रॅशनलायझिंग फॅक्टर? कोणता आहे? रूट 11. कारण त्याचे फॅक्टर पडतच नाही. रूट 11 इज रॅशनलायझिंग फॅक्टर.